मान क्रिकेट संघ इताडे व ग्रामस्थ मंडळ इताडे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही बघताय. स्पर्धेला खूप मेहनत घेतली गेली. रोहन पाटील, गणेश वेळेकर, केतन पाटील आणि करण पाटील यांनी हे मैदान सुचवलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नानखरचं जरूर स्पर्धा असेल इताडे गावाच्या सन्मानाची, परंतु हे नानखरचं क्रीडांगण नेहमी क्रिकेट रसिकांना आपल्याकडे ओढत आणत असतात. 30 संघांचा समावेश असणारी स्पर्धा आता दुसऱ्या दिवसामधल्या शेवटच्या मॅचकडे आपण मार्गक्रमण केलाय. ज्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच डिसिजन घेत असताना बॅटिंगचा बावालेचे कॅप्टन, फिल्डिंगचा डिसिजन घेत असताना बॅटिंगसाठी प्रमोट केलंय ते म्हणजे जय जोटिंग देवरुंग या टीमला. विजय केने आणि हरेश पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल, तर दुसऱ्या बाजूला अमोलकडचं हे पहिलं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. चला वारंवार सूचना करतोय आम्ही, भावाले जास्त वेळ घेऊ नका. सामन्याला होती सुरुवात. लेट्स प्ले. पहिलाच बॉल अमोल त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी कडा आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिलाच डॉट बॉल इथनं फेस करत असताना विजय केने. दोन मॅचमध्ये विजय केने जास्त बरसला नाही. पहिल्या मॅचमध्ये 12 धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन त्याचं राहिलं. दुसऱ्या मॅचमध्ये तुम्ही बघितलं तर लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात तो बाद झाला आणि या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती बीट होत असताना पुढे होती लाईन. बॅक टू द बॉलर, सरळ अगदी स्ट्रेट खेळलाय. लॉंग ऑनला फिल्डर होते दीपेन, त्यांनी या बॉलला कव्हर केलं गेलंय. तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल ऑन द मार्क झाली आहे टीम जय जोटिंग देवरुंग आणि ऑन द मार्क झालाय विजय केने. मागच्या मॅचमध्ये काय क्लास होता हरीश पाटीलचा. त्याचे रिव्हर्सचे फटके तुम्हाला पाहायला मिळाले आणि त्या रिव्हर्सच्या फटक्यामध्ये नेहमी तो रस दाखवत असतो, इंटरेस्ट घेत असतो, कारण त्याचा तो फेवरेट स्ट्रोक आहे. या मॅच मध्ये ही रिव्हर्सने तो त्याची सुरुवात करेल का हा प्रश्नचिन्ह. यस, रिव्हर्सने सुरुवात केली आहे या डावाची आणि या खेळपट्टीवरती धावा बनवण्याची, परंतु डीप लगत या बॉलला अडवलं गेलंय. एक सिंगलच झाली कंप्लीट. असं वाटलं हरेशला की हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल की काय. 2 धावा इझिली व्हायला हव्या होत्या, परंतु बॉलकडे बघत राहिले हरेश आणि विजय केने. दरम्यान आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि या धावपलकावरती धावा जर तुम्ही बघितल्या तर झालेल्या 2. अमोलचं पहिलं षटक प्रोडक्टिव्ह. 2 मॅचेस मध्ये अमोलची कामगिरी जर आपण पाहिली गेली ना तर उल्लेखनीयच राहिली. इकॉनॉमिकल बॉलिंग त्याच्या माध्यमातून राहिली आणि या सध्याच्या पहिल्या षटकामध्ये सुद्धा तो इकॉनॉमिकल ठरतोय. फुल लेंथ बॉल ऑन साईडला चाललाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑनला पुन्हा एकदा डिपेंड पाहायला मिळेल. आता सेकंडसाठी चान्स घेतली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती फेकी गेली आहे. फेकी जरूर आली, परंतु दरम्यान पोहोचला गेलाय तो म्हणजेच विजय केने. या ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त धावा आल्या ना तर कदाचित एक सरासरी मेंटेन ठेवत पुढे जाईल जय जोटिंग देवरुंग, पण तो त्यासाठी रोखण्यासाठी अमोल आहे. अमोलचे ही 2 मॅचेस मधले कारनामे तुम्ही बघितले असेल. त्यांनी इकॉनॉमिकल बॉलिंग हाताळली आहे आणि सध्या तरी या दोन्ही खेळाडूंच्या समोर तो सुंदर बॉलिंग करतोय. राऊंड द विकेट ऑन साईडला बॉल मध्ये फिल्डर वळतात त्या ठिकाणी. इनफिल्ड मधल्या फिल्डरने ही जागा सोडली. टप्पा पडला. आउटफील्ड मध्ये फिल्डर होता, अनुमान लावू शकला नाही बॉलचा आणि बॉलला पाठवला स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार. विजय केने आता बरसायला सुरुवात करतोय. बॅट स्विंग जबरदस्त होता. बॅट ज्याप्रमाणे फिरली गेली परफेक्टली बॉल जरूर बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही, परंतु वॅकंड एरियामध्ये बॉल पडला, तिथून मिळाला विजयला चौकार. समोर खेळतात, समोर फिल्डर आहे त्या ठिकाणी. ट्रॅप होता विजय केनेसाठी आणि या ट्रॅप मध्ये अडकवत असताना याही मॅच मध्ये खूप स्वस्त्यामध्ये बाद होत असताना विजय केने पहिला ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. 1 गडी बाद, धावसंख्या 8. जय जोटिंग देवरुंग.
विकेटचं पतन झालंय. पहिला विकेट लवकर माघारी परतलाय. अर्ली विकेट गेल्यानंतर आता कशा पद्धतीने 18 बॉलमध्ये टार्गेट सेट होईल. दोन्ही मॅचेसमध्ये आपण जर बघितले ना तर सुरुवातीला टॉस जिंकून जय जोटिंग देवरुंग या टीमने बॅटिंग न स्वीकारता फिल्डिंग घेतली आणि दोन्ही मॅचमध्ये चेस धावा करत असताना हा संघ पुढे आलाय. परंतु आता डिसिजनच्या माध्यमातून त्यांच्या थोडंसं अपोजिट ठरलंय. पहिली विकेट लवकर गेली आहे, त्यांना करावी लागली आहे बॅटिंग. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात 8 आणि आता एक विकेट गमावल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊन पोझिशनसाठी सिनियर आकाश पाटील. दोघे बंधुराज आता मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग इन वरती आहे हरेश आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय दीपेन. पहिलाच बॉल मागे खेळतात. फाईन लेगला फिल्डर नाहीयेत. तो झोन स्ट्रॉंग आहे. मग भावले टीमला हे समजायला हवं की ज्या स्ट्रॉंग झोन मध्ये हरेश खेळतोय त्या स्ट्रॉंग झोन मध्ये फिल्डर उभा करावा. प्रत्येक मॅचेस मध्ये ना आपल्याला एक अशी टीम प्लॅनिंग आखावी लागते जेव्हा तुमच्या समोर एक असा बॅट्समन असेल ज्या समोरच्या बॅट्समनचा स्ट्रॉंग झोन तुम्हाला माहिती आहे, पण त्या स्ट्रॉंग झोन मध्ये एखादा फिल्डर उभा करायला हवा. तीच चुकी केली मागच्या मॅच मध्ये जेव्हा देवरुंग समोर अपोनंट टीम होती तेव्हाही त्या झोन मध्ये फिल्डर नव्हता आणि आताही नाहीये. फाईन लेगच्या बाहेर तुम्हाला चौकार पाहायला मिळाला. या चौकाराने टीमची धावसंख्या 12. रिव्हर्स खेळतात. फुल टॉस म्हणून घेतलंय. बॉल चाललाय स्वीपर कव्हरच्या दरम्यान. आता फिल्डर त्या ठिकाणी मिसफील्ड झाली. एक सिंगल झाली. कम्प्लीट सेकंड साठी चान्स जरूर घेतील कारण तेवढा फार वेळ आहे. वेल कन्झ्युमिंग आहे. माहिती आहे टीम देवरुंगला की एखादी मिस्टेक आपल्याला सिंगल पासून डबल पर्यंत पुढे नेऊ शकते. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या 14. अशाच प्रकारे जर बॅटिंग राहिली तर 42चं टार्गेट दाखवत आहे प्रोजेक्टेड स्कोर. सध्या तरी हरेश पाटील खेळतोय 7 वरती ज्याने फेस केला चेंडू 3. मागे खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते. कदाचित उजवीशी सोडून जाणारा बॉल असावा, त्यामुळेच अंपायरने ही अपील फेटाळली कारण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न हरेश पाटीलचा. जास्तीत जास्त आपण जर बॉल बघितले ना तर हरेश पाटीलला जेव्हा पुढे येतात ना तेव्हा हरेश पाटीलचा स्ट्रगल बघितलाय. परंतु तो कधी कोणत्याही स्ट्रोकचं सिलेक्शन करू शकतो. रिव्हर्स खेळता वेळेला त्याला खोलवर टप्प्याचे बॉल थोडेसे त्रासदायक ठरतात, परंतु जेव्हा जागेवरून तो खेळतो ना त्याच्या बॅटमधून अप्रतिम स्वीपचेही फटके तुम्ही बघितल्यात. परंतु आता स्ट्रायकिंग एवढी असा खेळाडू ज्याने अनेक वेळा टीमला अडचणीमधून बाहेर काढली. आकाश पाटील. खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑनसाइडला चालला. गॅपमध्ये चेस मोठी आहे. 2 फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करताय. एका फिल्डरने डावखोर हाताने अडवला बॉलला. सीमारेषे लगत काऊ कॉर्नरला फिल्डिंग चांगली झाली. मिड विकेट वरचा प्रवास काऊ कॉर्नरला त्याने संपवला आणि या बॉल वरती मिळतात धावा 2. फटका चांगला होता. बॉलही चांगला होता. स्टंप टू स्टंप सध्या तरी बॉलिंग सुरू आहे दीपेनची. आतापर्यंत त्याने 8 धावा खर्च केलेल्या आहेत. मागे खेळतात. फाईन लेग अगदी फाईन नव्हता. जवळून चेंडू ट्रॅव्हल होत असताना फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर सिनियर आकाश पाटीलचा हा दिमागदार चौकार. आपण बघूयात. दिमागाचा वापर जेव्हा तुम्ही करता ना तेव्हा परफेक्टली बॉलच्या मिनिट मध्ये येऊन तुम्ही खेळू शकता. फक्त गतीचा वापर केला. टप्पा फुल टॉस मिळाला गेला. हा बॅकलिपचा वापर न करता छोट्या बॅकलिपचा वापर. शेवटच्या क्षणाला बॅटचा चेहरा उघडला गेला आणि फाईन लेगच्या दिशेने बॉलला पाठवत असताना आकाश पाटील तुम्हाला पाहायला मिळाला ज्याच्या बॅटमधून हा चौकार आलाय. टीमची धावसंख्या 21. एक गडी गमावलाय. मैदानाच्या आतमध्ये अजून एक भरपूर टॉप ऑर्डर न बाकी आहेत. कदाचित एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर मागच्या बॅटिंगची अनुक्रमणिका खरं तर कंटिन्यू ठेवतील की काय त्याचा प्रश्न पडलाय. कारण ज्या वेळेला बाद होणारे फलंदाज आपण टॉप ऑर्डर जे बघतो त्यावेळेला देवरुंग संघ कधी चेंजेस करत असतो. शेवटचा बॉल आकाशसाठी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करा तर स्ट्रेट बॅटने खेळला असतं तर एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये काहीशा धावा मिळाल्या असत्या, परंतु मनसुबा राखला होता रिव्हर्स खेळण्याचा. तो मनसुबा फसला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडाच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या टीमची 21. जय जोटिंग देवरुंग.
2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 21. गडी गमावला गेलाय एक. आणि आता मैदानाच्या आतमध्ये थर्ड ओव्हरमध्ये आला राहुल. राहुल विकेट टेकर बॉलर आहे. अर्ली विकेट मिळवणं ही त्याची ओळख. जरूर लेंथवरती जास्त बॉल तो टाकत नसतो. फुल्लर लेंथ बॉल टाकणं ही त्याची खास खासियत राहिली आहे. आणि त्याच आता राहुलला तुम्ही बघताय ओव्हर नंबर 3 मध्ये पोहोचावं लागेल 55 तरी ॲटलिस्ट टार्गेटसाठी ठेवावं लागेल. कारण दुसऱ्या बाजूला बघितलं तर मोठं चॅलेंज देवेंद्र माहिती आहे की चांगला खेळत असतो. त्याची बॅटिंग सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु या वेळेला रिव्हर्सचा फटका सुंदर खेळला गेलाय. डेपिश कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी फिल्डर ठेवण्यात आलेला आहे जो हरेशसाठी सेट केलाय. जी चर्चा आपण करत होतो ना, ज्या वेळेला हरेश फाईन लेगला खेळतो, पॉइंटला खेळतो, थर्ड मॅनला खेळतो, मग त्या वेळेला खरं तर त्या झोनमध्ये फिल्डर लावणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि रिव्हर्स जास्त खेळत असतो हरेश. त्या हरेशसाठी फिल्डर ठेवण्यात आला होता पॉइंटला. तिथे झाली चेंडूची फिल्डिंग, तिथनं मिळते धाव सिंगल आणि सिंगल टीमची धावसंख्या 22. मागे खेळतात बॉल मध्ये मिस्टामिंग झाला. इथनं संधी प्राप्त झाली. फायनलला फिल्डर पुढे आले परंतु कॅच झाले ड्रॉप. बाउंड्री लाईन लगत फिल्डर होते परंतु ते थोडेसे पुढे गेले. बॉल मागे राहिला, चकवा दिला बॉलने आणि येतो आकाश पाटीलचा अजून एक चौकार. आकाश पाटीलने जेव्हा स्ट्रोक खेळले गेले ना, फाईन लेगचा फिल्डर वळला गेला. असं वाटलं आकाश पाटीलला की ती कॅच होईल, त्याच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरती नाराजी होती. पण तो कॅच सुटल्यानंतर फिल्डर कव्हर करण्यासाठी आले होते बॉल, परंतु त्याच्याही हाताला बॉल सापडला नाही. तो बॉल गेला बॉर्डरलाईनच्या बाहेर आणि टीमची धावसंख्या 26. पुढे टाकण्यात आलेले फाईन लेग आता आहे. फाईन लेगने अडवला गेला आता बॉलला. डायरेक्ट हिटचा प्रयत्नही दुसऱ्या बाजूला झाला. त्या ठिकाणी सिंगल झाली. कम्प्लीट सेकंडची चान्स घेत होते बॅट्समन, परंतु एकही धाव या ठिकाणी एकच धाव तुम्हाला पाहायला मिळते. कंट्रोल आतापर्यंत जर बघितलं ना तर कंट्रोल बॉलिंग पहिल्या षटकाचा अपवाद वगळता झालीच नाही. त्याच्यामुळे या धावसंख्या वाढत चाललेल्या आहेत. 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 24 बॉलची मॅच आतापर्यंत. बॉल जर आपण बघितले तर संपल्यात 15 बॉलमध्ये बनवल्यात 27 धावा. अजून येणाऱ्या काहीशा बॉलमध्ये किती धावा बनतील. राऊंड द विकेट समोर हरेश. मागे खेळण्याचा प्रयत्न परफेक्टली मिडल वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. आणि जी आपण चर्चा केली होती ना की असा गोलंदाज राहुल आहे ज्या राहुलच्या बॉलिंग वरती तुम्ही जास्त करून लेंथ बॉल बघत नसता. पुढे चेंडू तो टाकत असतो. चेंडू डिलिव्हर तो पुढे करत असतो. यावेळेला चेंडू डिलिव्हर पुढे केला. मिडल स्टंपवरून परफेक्टली चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एक सिंगल नंतरचा हा डॉट बॉल. यावेळेला खेळतात ऑन साइडला. ताकद जरूर कमी पडली आहे. त्या ठिकाणी फिल्डर होते. इझिली कॅच पकडत असताना हरेश मैदानाच्या बाहेर जातोय. लागेल हा झटका दुसरा. परंतु या विकेटला भागीदारी चांगली मिळाली. कारण आकाश पाटील आणि हरेश याच्यामधली भागीदारी खूप चांगली राहिली. लवकर बाद झाला विजय केने, परंतु त्याची कमी भासू दिली नाही. मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं की समीरला एंटर करतील, परंतु आता इन सिच्युएशन थोडीशी बिघडलेली बघता क्षणी ललेश पाटीलला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलंय जय जोटिंग देवरुंग या टीमनं. शेवटचा बॉल ऑन साइडला. आणि सिच्युएशन जी आहे त्या सिच्युएशनला बदलवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलं ललेश पाटीलला. त्याच्या बॅटमधून लॉंग ऑन सीमा रेषेपार षटकार.
तुम्हाला स्ट्रोक पाहायला मिळाला. गती जनरेट करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टंपचा हलकासा बाहेर चेंडू टाकण्यात आला, परंतु ती रिच मिळाली गेली. फ्रंट फूटचा वापर जास्त नव्हता, परंतु ताकदीचा वापर ललेश पाटीलने पाठवला गेला आणि ज्या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्ररक्षक होते त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर पाठवण्यात आला. जिथे मिळाला षटकार ललेश पाटील आणि देवरुंग टीमला. तिथनं धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 ऑन स्कोर कार्ड. आता शेवटचं षटक इकॉनॉमिकल टाकणं खूप गरजेचं राहील, कारण सेकंड इनिंग मध्ये माहिती आहे की सुरुवातीला विजय केने, त्याच्यानंतर आकाश पाटील, मग कधी चेंजेस होऊ शकतो. ललेशलाही मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगला कदाचित जावं लागेल सेकंड इनिंग मध्ये. त्यासाठी या मॅच मध्ये आता ज्या धावसंख्या रोखायच्या आहेत ना, त्या धावसंख्या रोखण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रवीणला मेहनत घ्यावी लागेल. या दोन टीम्सना एकामेकाच्या विरोधात भरपूर वेळा येत असतात. अनेक वर्ष एकामेकाच्या विरोधात याच असोसिएशन मध्ये हे संघ खेळलात, म्हणून एकामेकाच्या डावपेच या दोन्ही टीमला माहिती आहेत. ओव्हर द विकेट, फुल टॉस ऑन साइडला. आ बैल मुझे मार. ऍक्सेप्ट होती ही पर्वणी. ते ऍक्सेप्ट करत असताना बॉलला पाठवलाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. आकाश पाटीलचा षटकार. फुल टॉस बॉल. मग तो वेस्ट ऑफ हाईट आहे की लिगल डिलिव्हरी अनलिगल डिलिव्हरी आपण चेक करूयात. जितू पानसरे सर या ठिकाणी आहेत, ते आम्हाला दर्शवतील. इट्स फे बॉल. कमरेच्या खालती बॅट्समन रिव गमावला गेलाय, तो म्हणजे टीम जय झोटिंग देवरुंग या टीमने, म्हणजेच नो वन मोर DRS. ओव्हर द विकेटने हा पहा ऍक्शन रिप्ले. वेस्ट ऑफ हाईट नव्हता, लिगल डिलिव्हरी. जितू सर सांगत असताना फुल टॉस जरूर होता, परंतु तो कमरेच्या वरती नव्हता हे सांगत असताना अंपायर्स तो डिसिजन दिला, परंतु षटकार आला त्या बॉलवरती आणि टीमची धावसंख्या 39. चांगल्या स्थितीमध्ये. स्थिती आता खूप चांगली आहे, कारण बॅटिंग करत असताना फर्स्ट इनिंग मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये स्पेशली धावा 40 पेक्षा जास्तीचं टार्गेट ठेवणं ना, हे नेहमी उपयुक्त. ओ द विकेट. लो फुल टॉस ऑन साइडला अटेम्प्ट केला. टीप मध्ये मिड विकेटला आता फिल्डर आहे. टप्पा पडला, थोडासा बाउन्स झाला होता. सेकंडची चान्स घेतली आहे, स्ट्रायकिंग वरती फेकी, परंतु आकाश पाटीललाही माहिती होतं की फेकी जर थोडीशी पुढे आली, जास्त विकेट किपरला वेळ मिळणार नाही बॉलला फील्ड करण्यासाठी. त्यासाठी त्याने दुसऱ्या धावसंख्येसाठी चान्स घेतली आणि 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या 41. पण याच्या अगोदरचा फुल टॉस, त्याच्यानंतर लोवर फुल टॉस, म्हणजे माइंड मध्ये हेच असावं प्रवीणच्या सुद्धा की एखादा लोवर फुल टॉस बॉल यावा जिथे आकाश पाटीलला आपण बीट करावं. तिथे विकेट आली तर कदाचित या धावफलकाला आपण कमी करू शकतो. तोच सध्या ट्राय सुरू आहे गोलंदाज प्रवीणचा. ओव्हर द विकेट, मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता कमी गतीचा बॉल. फॉलो केलं गेलं फुटवर्कला. एक मोठ्या फटक्यानंतर सध्या तरी धावफलकाला कंट्रोल करतोय फलंदाज, माफ करा गोलंदाज प्रवीण. हा डॉट बॉल आला जो की आशेचा किरण निर्माण करेल, कारण आतापर्यंतच्या धावफलकाला तुम्ही वाढताना बघितलं होतं. ओ द विकेट. आता मागे खेळतात. सक्सेसफुल अटेम्प्ट, पॉवरफुल हिट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर. इट इज अ कडक. आपण ऍज अ बॉलर म्हणून जी खर तर लाईन आहे, जी विकेट लाईन आहे, तिचा वापर करत असताना ऍज अ बॉलर तुम्ही बघताय, परंतु सध्याच्या काळामध्ये बॅट्समन सुद्धा वाईडच्या लाईनचा खूप चांगला वापर करत असतात. कारण वाईड लाईन वरती जाणं, एखादा लेन बॉल येणं, मग त्याच्यावरती आपल्याला इझिली स्ट्रोकचं सिलेक्शन करता येतं, स्पेशली लेन बॉलवरती, आणि तेच केलं आकाश पाटीलने. बॉल बॉर्डरच्या बाहेर, तिथे आला षटकार. टीमची धावसंख्या 47. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचं आहे. फिल्डर आता उपस्थित. टप्पा पडला, दुसऱ्या टप्प्यावरती बॉल चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. एका क्षणाला असं वाटलं की बॉलला फील्ड करतील, परंतु त्यांच्यापासून राहिला चेंडू दूर येतोय. इथे आकाश पाटीलचा चौकार आणि 50 अप. 51 धावसंख्या. बॅटिंग करत असताना जय झोटिंग देवरुंग. या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च झाल्यात. 18 धावा आतापर्यंतच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरमध्ये जास्त तोडफोड नव्हती, जास्त हाणामारी नव्हती, परंतु शेवटच्या षटकाला हाणामारीचं तर षटक म्हटलं जातं आणि याच हाणामारीच्या षटकामध्ये आपण तब्बल आतापर्यंत धावा
खर्च बघतात 18. फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पण तो व्यवस्थित पाठवरती आला नाही. सिंगल सेकंड साठी चान्स जरूर घेतील. वेळ आहे तेवढासा. फिल्डर फंबल झाले. 2 धावा कंप्लीट झाले. तिसरी साठी परतला गेला. ललिश पाटील परतलाय, पोहोचलाय की नाही याचा प्रश्न पडलाय. एका वेळेला असं वाटतंयच की नॉट आउट करून बॅट ड्रॅग केली. ज्या वेगाने ललिश पाटील धावला तेव्हा वाटतच होतं की हा कॉन्फिडंट आहे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने या बॉलवरती मिळतात धावा. 3 धावा झालेल्या आहेत. एकंदरीत फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जय झोटिंग देवरुंग या टीमची 55 आणि 56 धावा झालेल्या आहेत. गणेश आम्हाला सांगत असताना आणि 57 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजे टीम भावाले समोर. हॅलो, चला इनिंग समाप्त झाली. आपण वळूया आपल्या व्यासपीठाकडे. काही आपल्याकडे सन्मान आहेत. एक उत्कृष्ट खेळाडू लोणारचे सुपुत्र माजी सरपंच लोणार गावचे प्रदीपजी थळे आपल्यामध्ये आहेत. आपण मंडळाच्या वतीने त्यांचा हेतुजी सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर. प्रदीपजी थळे साहेबांचा, माजी सरपंच लोणार आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर. मदनजी पाटील साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण प्रदीपजी थळे माजी सरपंच लोणार यांचा सन्मान करावा. मायची उबदार शाल आपण देतोय. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ आपण बघितलं. प्रदीपजी थळे यांचा सन्मान झाला. त्यानंतर आपल्यामध्ये 7 स्टार मधले 1 स्टार लखनजी पाटील आहेत. आपण सन्मान स्वीकारावा. लखनजी या. सचिनजी वेलेकर साहेबांना विनंती आहे. चला मदन काका पाटील आपल्या शुभ हस्ते आपण लखन पाटील साहेबांचा सन्मान करूया. 7 स्टार मधले 1 स्टार, अगदी क्रिकेटच्या बाबतीमध्ये नेहमीच जागरूक असणारे व्यक्तिमत्व. 7 स्टार अनंताजी केणे यांच्या सोबतीला नेहमीच असणारे हे 1 स्टार लखनजी पाटील जे आले आणि निर्णय इथे सर्वांना स्वीकारावा लागला असे लखनजी पाटील. त्यांचा खेळ सुद्धा आपण सकाळी पाहिला. त्यांचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर आपले ओमसाहेब आमले लोणार क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट अध्यक्ष संस्थापक अनंताजी केणे भावालेचे, त्यांचा आपण सन्मान करूया. कारण जेव्हा जबाबदारी घेतली अनंताजी केणे आणि 7 स्टार या सर्वांनी, त्यानंतर आपला हे आमले लोणार क्रिकेट परिसराने मागे वळून पाहिलं नाही. क्रिकेटमध्ये सुधारणा कशा करायच्या याबाबत नेहमीच भूमिका घेणारे अनंताजी केणे, आपण त्यांचा सन्मान करतो टाळ्यांच्या गजरामध्ये. मदनजी पाटील यांच्या शुभ हस्ते अनंताजी केणे ओमसाहेब आमले लोणार क्रिकेट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, हा आपण त्यांचा सन्मान करतोय. माहिती उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन. तसेच आपले लाडके सर्वांचे आवडते दिलदार व्यक्तिमत्व आणि सुंदर खेळाडू अमीरभाई शेख आपल्यामध्ये लोणारचे आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करतोय आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने. अमीरभाई शेख, आपण हा सन्मान स्वीकारावा. तुमची स्पर्धा पण समोर आलेली आहे. 18, 19, 20, 21. तुम्हाला सुद्धा स्पर्धेसाठी आम्ही शुभेच्छा देतोय इताडेच्या वतीने. अमीरभाई शेख यांचा आपण सन्मान करतोय. मैदानामध्ये धावांचा पाठलाग सुरू झालाय. आपले शिवसेनेचे शाखा प्रमुख उबाटा गटाचे दीपकजी वेलेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान अमीरभाई शेख यांचा. मस्त व्यक्तिमत्व. अमीरभाई नेहमीच हसमुख आहेत. क्रिकेटचं त्यांना खूप वेड आहे आणि दोस्ती करण्यामध्ये सुद्धा ते माहीर आहेत. दिलखुलास व्यक्तिमत्व, त्यांचा आपण सन्मान केला. आणि आपण जाऊया आता मैदानाकडे. धावांचा पाठलाग इथे सुरू झालाय. 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी बॅटिंग सुरू आहे. हे टार्गेट चेस करायचं आहे आणि त्या चेस करण्याच्या अनुमानाने कशा पद्धतीने या धावसंख्या चेस होतील या पुन्हा एकदा जाऊया कारवे सरांकडे आणि ऐकूयात या खेळाचं सत्र.
हॅलो. तर लोणारची स्पर्धा जी मी आता तुम्हाला सांगितली ती आई काळूबाई चषक 18 ते 21 डिसेंबर. त्या स्पर्धेमध्ये सर्वांनी जो सहभाग घेतला वेळेवरती पोहोचायचं आहे आणि सर्व प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की त्या स्पर्धेमध्ये आपण तिथे जाऊन स्पर्धेची शोभा वाढवायची आहे लोणार या ठिकाणी. टर्न केला चेंडूला तिथे हाऊस दॅटचा नारा सुद्धा झाला आणि चेंडू वेगाने जातोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने दन दन करत सुंदर चौकार येतोय निखिलच्या बॅट मधून. आहेत आणि आपल्यासोबत आज खूप छान वाटलं. आपण उद्याही असणार आहेत या स्पर्धेला. आपण 4 चंद्र लावले. इथे चौकार आला. धावसंख्या पाहतोय आपण 3 चेंडूंमध्ये 6 वरती. टार्गेट सेट केले जिंकण्यासाठी 57 धावांचं टीम विरेन स्पोर्ट्स भावाळी संघापुढे. मोठं टार्गेट आहे परंतु मॅच सुद्धा मोठी बनण्याची दाट शक्यता. दोन्ही पण बलाढ्य संघ आहेत. दोन्ही पण अगदी जिद्द चिकाटी बाळगणारे संघ आहेत आणि नक्कीच प्रेक्षकांना असा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला नक्कीच आवडेल. सभोवताली सर्व लाडके मायबाप प्रेक्षक आपणा सर्वांचं स्वागत. मान्यवांचं आपण स्वागत सन्मान सुद्धा केला आहे आणि ऑनलाईन जोडलेले प्रेक्षक त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. या शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहत आहे स्वर्गीय बलिस्मृती चषक 2025. खोलट टप्प्याचा चेंडू होता तिथे खोदून काढला. सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय. वेगाने लॉग ऑन जातोय. अगदी जबरदस्त अंतर काढलं तिथे आणि त्या दरम्यान चौकार वाजवला. टाळ्यांचा कडकड प्राप्त केला ललेशने. सुंदर फिल्डिंग. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. हे म्हणतात याला म्हणतात क्रिकेटचं प्रेम, क्रिकेटचं समर्पण, डेडिकेशन अबाउट क्रिकेट आणि आपल्या संघासाठी अगदी जीवाचं रान करणारं क्रिकेट दाखवलं. या ठिकाणी ललेशने चौकार वाचवला आणि तिथे धावसंख्या पाहतोय बघा. हे रिप्ले दाखवलं जाते किती वेगाने गेला. अगदी असं वाटतं की पीटी उषा जितक्या वेगाने धावायची तितक्या वेगाने धावला इथे ललेश. पुढचा चेंडू विजय केनेचा पुन्हा एकदा स्लोवर यॉर्कर. पुन्हा एकदा ललेशच्या समोर येत असताना तिथे आता मात्र चेंडू जाऊ देणार नाहीये. अक्षरशः अगदी वेगाने धावतोय पळतोय. बॅटिंग मध्ये सुद्धा त्यांनी चांगला वेग दाखवला. पहिल्या चेंडूमध्ये आक्रमण केलं होतं ललेशने आणि त्याच कारणाने धावांचा डोंगर उभा केला. 56 धावा उभ्या केल्या आणि 57चं टार्गेट सेट केलंय विरेन स्पोर्ट्स भावाले संघापुढे. विजय केने षटक हातावलते. 5 चेंडू पडलेत. आतापर्यंत धावसंख्या बिनबाद 9 पाहतो आपण आणि भावालीचे सुपुत्र अनंताजी केणे आपल्यामध्ये आहेत. या संस्थेचे आपल्या परिसराचे संस्थापक अध्यक्ष. त्यांच्या पाठीशी 6 स्टार्स असतात. त्यामधले 1 स्टार लखन पाटील सुद्धा आहेत आता उपस्थित. या वेळेला पूल केलाय. हो हा पॉवरफुल असणार आहे. सक्सेसफुल आहे. इट्स अ बिगी नाही 4 रन्स. डीप एक्स्ट्रा कव्हरला थोडासा एक्स्ट्रा म्हणजे लांब लचक बाउंड्री बघा रिप्ले. जसं काऊ कॉर्नरला आहे तसंच लेफ्ट हँडरला सुद्धा ते क्षेत्र लांब आहे. थोडंसं काहीसं अंतर कमी पडलं परंतु सुंदर फटका अगदी प्रेक्षकांमध्ये जात असताना जल्लोष भरा तो चौकार लगावला जोगेंद्रने आणि पहिल्या षटकाची समाप्ती. चांगला स्टार्ट दिलाय. तसं पाहता रिक्वायर्ड रेट पेक्षा थोड्याशा 2-3 धावा कमी पडल्या परंतु त्याची भरपाई करण्याची ताकद आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये आणि तो पूर्ण करतील. तो बॅकलॉग भरून काढतील. 13 धावसंख्या झाली आहे बिनबाद पहिल्या षटकांमध्ये. विजय केनेच्या त्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय हे चेहरे भगवान सेठ पाटील, मदनजी जाधव, सर्वांकडे कॅमेरा फिरला जातोय. विरेनजी चोरगे साहेब युवकांचे प्रेरणास्थान, दयानंद दादा चोरगे. आकाश पाटीलचा चेंडू हा पडलाय गुडलेनच्या अलीकडे टप्पा. चेंडू खाली राहिला. थोडासा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न त्या कारणाने उचलता आला नाही. मिस टायमिंग झाले. पंचाने इशारा केलाय उमेश केने सरांनी. लेग बाईच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाते. गणेश वेलेकर सांगतायत मला धावसंख्या 14 आणि दुसऱ्या बाजूला आमचे तेजस भोईर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in चे अगदी संस्थापक अध्यक्ष प्रोप्रायटर. धावसंख्या 1 ने पुढे. हे बघा श्यामजी गुळवी यांचा हा चेहरा, सुदाम सेठ वेलेकर यांचा चेहरा, सखा सेठ पाटील यांचा चेहरा, योगेश पाटील पिसे
येवन जोडी, हे सर्वांचे चेहरे, सर्वांचं मोलाचं योगदान लाभलंय. रुपेशदादा म्हात्रे सर्वांचे लाडके माजी आमदार, मॅन फ्रॉम भादवड, आणि विजयदादा पाटील ज्यांच्या वडिलांचं काल अगदी दीर्घ आजाराने निधन झालं, त्यांना आपण श्रद्धांजली वाहतोय. इथे आडवे झालेले बॅटची कड होती की काय, खोल टप्प्याचा चेंडू विकेट कीपरकडे जाऊन विसावू शकला नाही. विकेट कीपर नाराज, बघा रागाने चेंडू आपटतोय. पहिलाच चेंडू सिंगल, त्यानंतर डॉट काढला गोलंदाज आकाश पाटीलने. आवश्यक रन रेट वाढत चालला या ठिकाणी. संध्याकाळचं सत्र आहे, अशा वेळेला अगदी मोठमोठे कारनामे केलेत जोगेंद्रने. आपण पाहिलं मागच्या महिन्यामध्ये त्याने कारनामा केलाय बोर शितीच्या अगेन्स्ट. अगदी बॅड लाईट असताना अगदी स्क्वेअर लेगच्या वरून षटकार, नंतर चौकार मारला होता त्यांनी 2 चेंडूंमध्ये. 9 धावांची गरज असताना इथे तो प्रयत्न केलाय आणि तिथे प्रयत्नाला इथे असफलता मिळाली आणि आकाश पाटीलने फसवलं, झेल टिपलाय फलंदाज जोगेन बाद. झेल टिपला त्या ठिकाणी. आपण पाहिलं की जो डाव्या डावखुऱ्या फलंदाजासाठी तो बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने होता, काहीसा अगदी फाईन होता लेग स्लिपच्या दिशेने, त्याने झेल टिपला आणि चेंडू तो अगदी कटर टाकला होता आकाश पाटील, त्यामुळे बिडल झाला नाही जोगेनकडून. नवीन बॅटर आला, इथे कडक आवाज दीपेनच्या बॅटमधून, हा सरळ जातोय आणि तिथे लॉंग ऑफ आहे. विजय केणे तिथे कव्हर करतोय. धावसंख्या 1 नी पुढे सरकत असताना मोठे फटके मारू देत नाहीत आकाश पाटील. सुरुवात तर छान केली होती पहिल्या षटकामध्ये, आपण पाहिलं की 13 धावा आणि इथे मात्र सिंगलने धावगती पुढे जाते. परंतु जे विजयाचं लक्ष आहे, जे ध्येय आहे, जो गोल आहे, त्यापर्यंत कसं पोहोचणार हाही प्रश्न आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत बघा आणि 42 ची गरज, प्रत्येक चेंडूमध्ये 3 धावांची गरज. समीकरण लगेच आलं इथे समोर, तेजस भुईर आणि समीकरण दाखवलं, इथे मात्र समीकरण बिघडतंय अजून. त्याचं कारण की अजून एक धक्का बसतोय कॉटन बॉलच्या रूपामध्ये. एकच रात्र उलटली होती आणि आदल्या दिवशी राज्याभिषेक होणार होता, परंतु सकाळी जावं लागलं वनवासाला आणि जेव्हा परतले तेव्हा मर्यादा पुरुष म्हणून गणले गेले. जय श्रीराम, जे सर्वांचं अगदी जागतिक दर्जाचं परमेश्वर देव समोर जातं. इथे मात्र लाऊड अपील केले, चेंडू खाली ठेवलाय आणि कात्रीत पकडलं, प्लम डिलिव्हरी, एलबीडब्ल्यू फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. काय बॉलिंग सुरेख अक्षय पाटीलने हाताळली. सिंगल देत असताना अगदी एका पाठोड विकेटचं पतन केलं. बघा चेंडू पाहतोय आपण रिप्ले मध्ये, ऍक्शन रिप्ले. रिलीज करत असताना काय व्हेरिएशन्स बघा, अगदी बरोबर समोर पकडलं उजव्या पायाच्या थाय जवळ, कारण थोडासा फलंदाज बेंड पण झाला होता आणि त्या ठिकाणी अगदी समोर पकडलं आणि उमेश केणे सरांनी कुठली पण शंका न बाळगता बरोबर परफेक्ट डिसिजन दिला. या मैदानामध्ये पाहतो आपण तिन्ही पंचांचं उत्कृष्ट पंचगिरी पाहिले आपण गेली 2 दिवस JP पॅनल, आणि इथे मात्र निराशय कामगिरी केली भावाल्या टीमने असं म्हणू शकतो आपण. कारण आता इथे अंधार पसरलाय, त्याचं कारण मित्रांनो 12 चेंडूंमध्ये आता 42 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 21 धावा कराव्या लागतील, कारण ह्या 12 चेंडूमध्ये फक्त 15 केलेत. फार आता लक्ष दूर आहे. अवघड झाला सामना, परंतु इम्पॉसिबल नाहीये मित्रांनो. अशक्य जगात काही नाहीये. आय एम पॉसिबल, मी करू शकतो. हा प्रयत्न करता आला पाहिजे तुम्हाला. मी सक्षम आहे त्यासाठी. माझ्याकडे ती चिकाटी जिद्द हिम्मत आहे, माझ्याकडे तो सराव आहे, त्याचा आता वापर परफेक्टली करता आला पाहिजे. इथे वेगाने विजय केले जातोय जो फाईनला होता आणि त्याने हनुमानच्या समोर जाऊन चेंडू अडवला तितकाच वेगाने, अगदी जीवाच्या चपळाईने, जीवाच्या आकांताने या 2 धावा पूर्ण केल्या राहुल आणि दीपेनने.
दीपेनच्या बॅट मधून 2 धावा आल्या. हवाई सफर करावा लागेल. आता सिंगल डबलनी विजय प्राप्त होणार नाहीये. त्याचं कारण की फार मोठा आता अवघड झालाय सामना. 11 मध्ये 40 लक्ष जिंकण्यासाठी 57 असताना 17 झाल्या. बॅटची कडा आता कडेकडे जावं लागेल. क्वाड बँकच्या रूपामध्ये फलंदाज दीपेन बाद. धन्यवाद. मगाशी आपण समीकरण सांगितलं. 14 चेंडू होते, 42 धावांची गरज होते. म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये 3 धावांची गरज. आणि आता झाले 10 चेंडू शिल्लक, 40 धावांची गरज. आता प्रत्येक चेंडूमध्ये चौकाराची गरज आहे. फार मोठा अवघड झालाय सामना. परंतु ह्या सामन्याला पण जर जिंकून दाखवलं तर मी तर म्हणतो की एक मोठा उगवता सितारा तारा चमकेल ह्या आमने लोणार परिसरामध्ये. कोण असेल त्यासाठी नागेश आला आता मैदानामध्ये राहुलच्या सोबतीला. फार मोठा आता फरक आहे. 17 धावसंख्येच्या पुढे धावसंख्या जात नाहीये. 4 धक्के लागलेत विरेन स्पोर्ट्स भावल्या टीमला. आणि आता मात्र खूप मोठा फरक झालाय आणि वरचढ झालाय संघ जय ज्योतिंगदेव देवरुंग संघ. गोलंदाज इथे ललेश. यावेळेला सुद्धा मिस्टामिंग स्ट्रोक आडव्या बॅटनी तिथे समोर खेचण्याचा प्रयत्न असफल ठरला. पुण्यात विकेट किपरने चांगली कामगिरी केली. तू चल मैं आया, बॅक टू बॅक विकेटचं पतन. विकेट 5 विकेट पडले इथे. हा नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये अमोलची बॉलिंग सुद्धा आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये त्यांनी षटक हाताळलं होतं. सुरेख बॉलिंग केली होती. चौकार खाल्ला होता. परंतु या ठिकाणी आता त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. 9 चेंडूमध्ये 40 ची गरज. पुन्हा एकदा लाऊड अपील तिथे होते. इम्पॅक्ट चेक करतात तिथे पंच आणि चेंडू ट्रॅव्हल होत असताना तिथे शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने लेग बायचा इशारा भवर सरांचा. परंतु सिंगल डबल मध्ये आता काही निष्पन्न होणार नाही. फक्त विजय आणि पराजय मधला अंतर तुम्ही कमी करू शकता. बघा हा चेंडू मस्त पद्धतीने चेंज ऑफ पेस करतोय. अगदी बॉडी लाईनला तिथे फॉलो केलं गोलंदाज ललेशने. आणि पाहता पाहता आता रिक्वायर्ड रेट वाढत चाललाय. 8 चेंडू शिल्लक आहेत. फक्त 39 धावांची गरज 8 मध्ये. अमोल केणे आणि इथे सुद्धा हा डॉच काढला गोलंदाज ललेशने. पूर्णपणे वरचढ ठरलंय. डॉमिनेट केले बॅटिंग मध्ये, डॉमिनेट केलं बॉलिंग मध्ये. तिन्ही पण डिपार्टमेंट मध्ये सक्षम ठरला हा संघ. अन्यथा दोन्ही पण संघाने दिवसभर अगदी चांगला खेळ दाखवला. परंतु म्हणतात ना की चालू असलेल्या खेळामध्ये जो संघ 1% सरस कामगिरी करतो तोच अगदी बाजी मारत असतो. या ठिकाणी 1% सरस कामगिरी झाली ती देवरुंग संघाची. इथे ड्राईव्ह केलाय सरळ बॅटनी अगदी स्ट्रेट टू द लॉंग ऑफ देअर कव्हर करतोय. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की 3 षटकाची समाप्ती बहुतेक झालीये. आणि धावसंख्या मैदानामध्ये 3 षटकानंतर बरोबर 19 वर 19 ऑन द बोर्ड. आता जिंकण्यासाठी 38 धावाची गरज 6 चेंडूंमध्ये. फार अवघड. उद्याचं शेड्यूल मी तुम्हाला सांगतोयच काही क्षणातच. उद्या दिनांक 14 डिसेंबर 2025 उद्या स्पर्धेचा आपला अंतिम दिवस आणि ग्रँड फायनल डे. तुम्ही जे मेहनत करणार आहे 3 दिवस त्याचं फळ उद्या मिळेल. तर शेवटचं षटक सुरू होत असणार आहे. उद्याचा सामना पहिला असेल आई एकविरा स्पोर्ट्स नानकर विरुद्ध मेहर इलियम बाबगाव. सोडून दिला चेंडू. खूपच स्वर दिसतोय. येस भवन सर आमच्याकडे वळतायत आणि वाईटचा इशारा. दुसरा सामना होईल उद्या मित्रांनो पवनपुत्र पिसे विरुद्ध धनेश इलियन कोकसे. तिसरा सामना असेल गावदेवी स्पोर्ट्स बाबगाव विरुद्ध A1 जोडी आमनेपाडा. चौथा सामना असेल जय हनुमान चौदरपाडा विरुद्ध योगेश इलियन आमने बी. लॉफ्टेड ऑन ड्रॉप पाहतो आपण. मिड ऑन नाहीये. लॉंग ऑफला तिथे कव्हर करतोय ललेश.
सिंगलच मिळते आणि शेवटचा सामना उद्या असेल पहिल्या फेरीतील श्री गणेश जांभूळपाडा विरुद्ध आर डी स्पोर्ट्स किरवली रॉकीजी दिगाडकर 7 स्टार मधले 1 स्टार उद्या आपल्याला पाहायला मिळतील. आणि उद्या बरोबर 8:45 रिपोर्टिंग करायचं आहे पहिल्या सामन्यासाठी. 9 वाजता सामना सुरू होईल. इथे मोठा फटका, आकाशाला गवसणी घालणारा ठोकला षटकार, या शेवटच्या मोमेंटला प्रेक्षकांना आनंद देणारा सिक्सर. ते मोठा फटका आला बघा. हा अगदी फलंदाज पूर्ण हाय बॅकलिप तयार होता आणि हाफ वॉली घेतलं, चाबूक शॉट इथे आला राहुलच्या बॅट मधून. पहिला उद्या सामना असेल आई गावदेवी नानकर. आपण 8:45 रिपोर्टिंग करायचं आहे आणि मेहेर इलम बापगाव पहिल्या सामन्यासाठी आपण 8:45 पोहोचायचं आहे आणि 9 वाजता सामना ठीक सुरू होईल. कारण उद्या आपल्याला अतिरिक्त सामने सुद्धा खेळवावे लागतील. उद्या फायनल सुद्धा असणार आहे. गोलंदाज हिमांशू यावेळी आडव्या बॅटने समोर पुन्हा एकदा चेंडू हवेत, ललश पोहोचतो चेंडूच्या खाली, झेल सोडणार नाहीये आणि फलंदाज अजून एक बाद होते झेलच्या रूपामध्ये. 6वा गडी बाद. 3 चेंडू शिल्लक आहेत फक्त आता. माफ करा 2 चेंडू. ह्या चेंडूमध्ये विकेट तर आलंय. विकेट 1 सिक्सर आणि विकेट 4 चेंडूचं विश्लेषण हिमांशूने सुद्धा आजच्या दिवसामध्ये. माफ करा सर, सॉरी, वाईटचा इशारा पंचांचा. आणि बरोबर 4 चेंडू पडले होते. पहिला वाईड आहे म्हणजे 3च बॉल झालेत सर. इथे मात्र आडव्या बॅटनी समोर अगदी पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चौकार होतो. शेवटच्या मोमेंटला इथे प्रेक्षकांना काहीसा आनंद देत आहेत. चौकार आला परंतु विजयश्री खेचता नाही, कारण त्याचं कारण अजून 26 धावा पाहिजेत विरेन्स्फोर्ट भावाल्या टीमला 2 चेंडूंमध्ये. ओ हो हो हो, हा बॅटर होता कुठे, आला कधी, ललष्टी झेल सोडला त्याचा. प्रमोट केले पाहिजे नेक्स्ट मॅच मध्ये, परंतु तिथे बघा रनआउटची विकेट इथे गमावली आणि तोच बॅटर आता परत डेगआउट मध्ये. शेवटच्या चेंडूसाठी नवीन बॅटर येईल. चला तेच खेळणार आहेत ऍडजस्टमेंट, कारण आमचे अध्यक्ष आहेत समोर त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाहीये. 1 स्टार पण लखन पाटील त्याच्यामुळे प्रॉब्लेमच नाहीये. टेन्शन घेऊ नका, खेळा, तुम्हीच खेळा. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. विजयाकडे वाटचाल करतोय जय जोटिंग देवरंग संघ आणि तो पोहोचलाय अगदी सेमी फायनल मध्ये. अभिनंदन श्यामजी दळवी साहेब. हार्ड लक टफ लक टीम भावाले अनंताजी केणे. नो प्रॉब्लेम. या सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. हाय स्कोरिंग मॅच. आकाश पाटीलने ठोकल्या 32 धावा आणि 3 गडी बाद केले. तो ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आकाश पाटील आपण या. सर्वांचे आभार. आजचा दुसरा दिवस इथे समाप्त.